जय सद्गुरू बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. दुष्ट दुर्जन दंडन. आज इथे तर उद्या तिथे. फिरतीमुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक गावांशी मामांचा संबंध आला. साधा धनगर वाटणारे बाळूमामा जेव्हा लोकसंपर्कात आले तेव्हा सज्जनाचा, त्यांच्या संतत्वाची, देवपणाची कल्पना आली. तसेच गावोगावी ते दुर्जन, दुष्ट, उद्धट, समाजकंटक होते. अशांनाही मामांचा दुष्ट दमननीतीची जाणीव झाली. त्यामुळे अन्याय व अत्याचाराची लोकांच्या वागण्यात समाज पोषक अशी परिवर्तने, सुधारणा झाल्या. मामांच्या जीवनातील अनेक घटना त्यांची साक्ष देतात. यादववाड्याच्या पाटलाने मामांचे मेंढक्याचे घोंगडे परत दिले नाही. त्याचा शेवट चांगला झाला नाही. केरूरचा रामा बेकीर मामांना मंत्रतंत्र करणारा म्हणाला. तो देशोधडीला लागला. मामांना दुधात पाणी घालून देणाऱ्या गवळ्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागले. बकरी बसल्याच्या मोबदल्यात केवळ 10 किलो धान्य देणाऱ्या शेतकऱ्याला 12 वर्षेपर्यंत खर्च वजा जात केवळ 10 किलो धान्य मिळत राहिले. मामांच्या कळपातील पिल्लू मारणाऱ्या शेतकऱ्याचा वाडा पेटला. ही सर्व मंडळी अन्यायी, अत्याचारी म्हणून भागात माहीत होती. अशांना मामाने योग्य शिक्षा तर दिली, शिवाय अशा अन्य लोकांना भीती निर्माण केली. 4 आणे भाडे कमी दिले म्हणून म्हातारीला गाडीत न घेणारा व उद्धटपणे मामांना गाडीनं घेणाऱ्या ड्रायव्हर एजंटना, गोरगरिबांना, नडलेल्या लोकांशी दयाळूपणे वागण्याचा बोध करून एक प्रकारचे धाक निर्माण केला. कळप लुटायला आलेल्या लुटारू, बकऱ्यांच्या चोऱ्या करणारे चोर, मांग गारुडी यांना शरण यावयास लावून प्रामाणिकपणे व स्वकष्टाचे जीवन जगण्याचा प्रपंच करण्याचा उपदेश केला. अशा विविध घटनांच्या आधारे मामांनी अन्यायी, अनाचारी, दरोडेखोर अशा मनोवृत्तीला बदल करून न्याय, नीतियुक्त, प्रामाणिकपणे प्रपंच करण्याची प्रेरणा दिली. त्यांना भक्तिमार्गाला लावले. कलेला ईश्वर रूपाचे रूप मानले आहे. या कलाचा अंगीकार, स्वीकार करणे लोक मामांना मनापासून आवडत. भजन कला, गायनालय, शाहीर, पैलवानी अशा कलांना व कलाकारांना मामांच्या दरबारात मोठा मान असे. अशा कलावंतांना मामा प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक करत असत. बिद्री येथील पोतदारांचे घर म्हणजे भजन मंदिर. संकेश्वराची भजनी मंडळी आणि बाळूमामा त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. हरी वडेर, बाबा आळतेकर त्यांनी अनेक नामवंत मंडळी या भजनात होती. पटणकुडीच्या नारायण गोंधळी कीर्तनकाराचा आवाज पुन्हा प्राप्त झाला. विठ्ठल कोळीवाडे गान कोकिळा ठरला. कमकेरी करेप्पा शाहीर म्हणून गाजला. शंकरराव सरनाईक दिल्ली श्रेष्ठ ठरला. मेघ मल्हाराने पावसाची वृष्टी करणारा नूतन गंधर्व मामांचा आवडता भक्त. मामांच्या आशीर्वादाने सर्व मंडळी प्रसिद्धीस पोहोचली. भारतभर कुस्ती करून कोल्हापूर सरकारचा मल्ल लकप्पा पैलवान केरूर मामांचा आवडता भक्त. केरूरचा ज्योती पैलवान कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत ठरला. तो मामांच्या आशीर्वादाने वेकंपा, बुरुड, बाळा, पानारी हे मामांचे दर्शन आशीर्वादासाठी येत असत. कलाकार मंडळी मामांकडे आल्यावर त्यांची खास बडादस्त मामा करवायला लावत. बाळूमामा कोण होते? बाळूमामांच्या एकूण लीला पाहता बहुतांशपणे त्या देवरूपाचा अवतार लीला वाटतात.